हाय गाईज, तर मी आज आले होते वेडिंग फंक्शनमध्ये. चला तर मग मी आज तुम्हाला वेडिंग ब्लॉग दाखवते. वेडिंगला यायला झाले होते उशीर, तोपर्यंत लग्नही लागून गेले. पोचताबरोबर सर्वात अगोदर तर मी काढून घेतले माझ्या मम्मीसोबत फोटो. हे फवारे बघा लग्नाच्या डेकोरेशनला किती शोभा देते. या लॉनमधलं डेकोरेशन खूप सुंदर होतं. पण या पोरी बघा कशा लाईनमध्ये लागल्या त्या बटरफ्लायपाशी फोटो काढायसाठी. काही जण ते इथे वरतच चढले होते फोटो काढायसाठी. मला दुरून एक माझी कॉलेज फ्रेंड दिसली, तिला मग मी केले हाय. मला मिळाला मग हा छोटासा बेबी. याच्यासोबत थोडे फोटो वगैरे काढतो म्हटलं तर हा तर माझ्यापाशी थांबतच नव्हता. ही बघा फोटो काढायसाठी एवढी एक्साइट आहे की पडता पडता वाचली. जेवण करायला आलो पण इथे तर लोकांची गर्दीच गर्दी. एवढी गर्दी सहन करत मी कशी पण नूडल्स घ्यायला आले, तर काय नूडल्सच खतम. आता इथून निघतच होती तर हा दादा म्हणे, बाई 5 मिनिट थांब म्हणे, आता नूडल्स येतच आहे म्हणे. फायनली 15 मिनटं थांबल्यानंतर मला नूडल्स मिळाले. मग मी हे नूडल्स दिले माझ्या मम्मी पप्पाला आणि मी दहीवडा खाल्ले. आणि खूप वेळ लाईनमध्ये लागून आणले मग मी जेवण वगैरे करून आम्ही आले स्टेजवरती जाण्यासाठी. तर बघा इथे पण पुष्कळ लाईन लागलेली होती. खूप वेळ लाईनमध्ये लागल्यानंतर आलं मग आम्ही स्टेजवरती. त्यांना विश केले, दिले त्यांना गिफ्ट. वेडिंगमध्ये खूप मजा आली आणि आता घरी जायची वेळ आली. अरे मी तुम्हाला तर हे सांगितलंच नाही की वेडिंग कुणाची होती. वेडिंग होती माझ्या पप्पाच्या मित्राची. इतक्या थंडीत गाडी चालवणं म्हणजे खूप अवघड असते. पण असा होता मग माझा वेडिंगचा व्लॉग. आशा करते की तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करणं विसरू नका हां. भेटू आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता मी झोपते. गुड नाईट, बाय.